त्यावेळी जैन अर्थरोड जेलमध्ये होता. 5 मे 2009ला हे पत्र गेल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही करत नाहीत. सीबीआयच्या आयोने कोर्टासमोर जबाब दिलेला आहे की आम्ही जाऊन सहज चौकशी केली, कुठे अर्थरोड जेलला, या जैनला चौकशी केली आणि जैनला आम्ही सांगितलं, अरे बाबा आम्ही आलो नाही 22 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत, तर तू तुझ्या जामिनासाठी जा. जैननी मारियावरती हाही आरोप केला की मारियाने सांगितलं तुला सगळं मिळेल, फक्त जामिनासाठी तू अर्ज करायचा नाही. कुठल्या गुन्ह्यात? तर क्राईम ब्रांचच्या गुन्ह्यात. आणि कुठले गुन्हे होते ते? पाकिटमारचे, चोरीचे, खोट्या वेपनचे, असे काही गुन्हे त्यांनी दाखवले होते फक्त त्याचा ताबा ठेवण्यासाठी. आणि फेब्रुवारी 2009 पासून ह्याच्यावरती माननीय न्यायालयाने हे पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की जैन जेव्हा म्हणतोय की 8 फेब्रुवारी 2009 पासून ते 25/2 पर्यंत माझा बेकायदेशीर ताबा ठेवण्यात आला, मला टॉर्चर करण्यात आलं, मला मारण्यात आलं, त्या अधिकाऱ्यांची नावं घेतो, पण सीबीआयने एकाही अधिकाऱ्याच्या किंवा क्राईम ब्रांचच्या या तपासाबद्दल कुठली चौकशी केली नाही. त्याच्याबद्दल प्रश्न उद्भवतात की का चौकशी करण्यात आली नाही, काय घाई होती त्यांना. आणि फक्त जैनला सीबीआयने 22-25 मेला म्हणजे 25 मेला कोर्टात त्यांनी अर्ज केला. सो 5 मे पासून 25 मे पर्यंत सीबीआय का थांबली? काय प्रश्न, काय त्यांच्यासमोर हे होतं? 25 मेला कोर्टात, पनवेलच्या कोर्टात ताबा घेतला आणि 27 मेला त्यांना ताबा मिळाला अर्थरोड जेलमधनं आणि मग त्याला 29 मेला न्यायालयासमोर नेलं. आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की बाबा न्यायालयाकडे पोलीस कस्टडीमध्ये असताना तो कायदाच आहे की कुठल्याही प्रकारचं कबुली जबाब होत नाही. न्यायालयीन म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये असताना न्यायालयाचं ते प्रथम हे आहे, कर्तव्य आहे की त्याला न्यायिक कस्टडीमध्ये ठेवा, त्याला वेळ द्या, त्याला रिफ्लेक्शनचा टाइम द्या आणि ती सगळी प्रोसिजर जी 164 खाली आहे सीआरपीसी ती सगळी अवलंबण्यात यावी. पण असं काही करण्यात आलं नाही. मग ह्याच्यामध्ये पहिल्या जसं न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि जे रेकॉर्डवर आहे त्याच्या कबुली जबाबमध्ये काही एक उल्लेख नाही. डॉक्टर साहेबांचा उल्लेख नाही, डॉक्टर साहेबांच्या बद्दल उल्लेख नाही किंवा त्यांना भेटल्याचाही उल्लेख नाही. मग हा काय करतो? हा म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या कबुली जबाबानंतर 29 मेला आहे त्याचा कबुली जबाब जो काही घेतलेला आहे तो डिफेक्टिव्ह आहे हे न्यायालयाने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण नुसतं त्याच्यावर नाही तर त्याला 2 दिवसामध्ये त्याच्या कबुली जबाबावर सगळ्या आरोपींना अटक होते, प्रामुख्याने डॉक्टर साहेबांना. आणि अटक करणे हाच एक त्यांचा उद्देश होता, हाच एक त्यांचा मुद्दा होता. त्यांना तिथेच डॅमेज करायचं होतं डॉक्टर साहेबांना. कारण तुम्हाला माहिती असेल मे 2009 मध्ये डॉक्टर साहेब लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक लढले, निवडून आले आणि केंद्रामध्ये मंत्री होणार होते. तर त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मग त्यांचं त्या प्रकारे हे केलं. तपासामध्ये त्याच्यानंतर त्यांनी तपास सुरू केला म्हणजे तथाकथित गाडीचं दाखवलं, गाडीची रिकव्हरी दाखवली, तुम्हाला हॉटेलच्या एंट्र्या दाखवल्या, त्या सगळ्या कोर्टाने ग्राह्य धरल्या नाहीत. कारण हा जैनच मुळात खोटारडा माणूस आहे, खोटं बोलत आहे, वारंवार आपले हे बदलत गेला. नुसतं एवढंच नाही तर त्यांनी कोर्टासमोर माननीय न्यायालयासमोर सुद्धा त्याची जबानी झाली, त्याची साक्षीदार म्हणून त्याची माफीचा साक्षी झाल्यानंतर ती जबानी झाली, त्याच्याशी सुद्धा खोटं बोललेलं आहे. प्रत्येक वेळी तो बदलत जातो, प्रत्येक वेळ नव्यानं काही सांगतो, प्रत्येक वेळ त्याला हे करण्यात आलं. पण आम्हाला त्याच्यावरती गांभीर्यानं बघावं लागतं. सांगितलं की त्यांनी पैसे घेतले होते, 2दा पैसे घेतले होते असेही देखील कोर्टापुढे आले. त्याची तथाकथित कहाणी आहे. कुठलाही पैशाचा उल्लेख नाही, कुठल्याही पैशाची देवणघेवण नाही, कुठल्याही पैशाचं नाही. उलट त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी एक मोठा व्यापारी आहे, माझे 6 फ्लॅट मुंबईत आहेत, माझे राजस्थान कंक्रोलीमध्ये 2 बंगले आहेत आणि मी एक मोठा व्यापारी असून माझं 5 किलो सोनं आहे. तेवढंच नाही तर मी पोलिसांचा स्पेशल खबरी आहे, माझ्याकडे पोलिसांची लायसन्स गन आहे, पोलिसांनी ठाणे पोलीस कमिशनर आणि मी एन्काउंटर किलिंग सुद्धा केलेले आहेत. अशाबद्दल सुद्धा मान्य न्यायालयाने ह्याचं विस्तृत हे केलेलं आहे की ह्याचं बॅकग्राऊंड बघा, ह्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, ह्याला पोलिसांची प्रोसिजर माहीत होती, पोलीस कस्टडी घेतात कशी माहीत होती, पोलीस एन्काउंटर कसे करतात तेही माहिती होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या खोट्या कोर्टासमोर आणल्या. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, ओमराजे निंबाळकर म्हणतात की या निकालाला हायकोर्टामध्ये ते अपील करणार आहेत, आव्हान देणार आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? ते सुद्धा तुमची बाजू कशी असेल? एक प्रश्न होता ना. पहिली गोष्ट म्हणजे प्रथमतः प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरावा, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आज काय झालं, तुम्ही परवाचं जे दाखवलं आणि मीडियामध्ये आलं की त्यांनी स्वतः सांगितलं की माझा राजकारणाचा जन्म त्याच्यावर झाला. आता मी म्हणेल की आता राजकारण पण याच्यावर संपणार. जेव्हा ही केस संपलेली आहे, त्याचं राजकारणचं भांडवली संपलेलं आहे आणि इथून पुढे म्हणजे आम्ही तिथेही थांबणार नाही. तर ह्याच्यामध्ये खरे मारेकरी कोण होते